जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. कालपर्यंत आपण 5 अभंग पाहिले. आज आपण 6वा अभंग पाहूया. धन्य मायव्याली सुकृताचे फळ, फळ निर्फळ हरिवीण, वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक, योग याग व्रत नेम दान धर्म, नलगे साधन जपता हरी, साधनाचे सार नाममुखी गाथा, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी, नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज या अभंगामध्ये मनुष्य जन्माचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतात. शिवाय नाम किती सुलभ आहे हेही सांगतात. पुष्कळांचा असा समज असतो की अध्यात्म म्हणा, परमार्थ म्हणा म्हणजे काहीतरी खूप मोठं गूढ आहे, आपल्याला करणं फार कठीण आहे, ते करायला आता वेळ कुठे आहे, अशी बहुतांश लोकांची मानसिकता असते. प्रत्यक्षात असं नाही आहे. परमार्थ आचरण किंवा अध्यात्माच्या दृष्टीने प्रवास हा प्रत्येक माणसाचा सहज भाव आहे. आता हे तरी कोणी नाकारणार नाही की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. नाथ महाराज पहिल्या ओळीत म्हणत आहेत, धन्य माय व्याली सुकृताचे फळ. अफाट अशा मुळात पुण्याईमुळे आपण मनुष्य देहात आलेलो आहोत. आपल्याला नरजन्म प्राप्त झालेला आहे. मग आता या नरदेहाचं विशेष काय आहे हे पाहावं लागेल. कसं आहे, निसर्गाप्रमाणे जे जे काही आपल्याला इतर प्राण्यांबरोबर मिळालं आहे, उदाहरणार्थ भूक म्हणा, तहान म्हणा, प्रजोत्पादन म्हणा किंवा आपलं स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती म्हणा, हे सगळं आपण बाजूला ठेवू. हे तर आपल्यापाशी आहेच. मग असं काय आहे की जे नाथ महाराज धन्य मानतात, की जे आपल्यामध्ये आहे आणि आपण मनुष्य म्हणून वावरत आहोत? नाथ महाराज म्हणतायत, हे सुकृतांचं फळ आहे की आपण मनुष्य देहात आलोय. याचा अर्थ अशी कुठली तरी गोष्ट आपल्यात आहे जी इतर प्राण्यांमध्ये नाही आहे आणि ज्यात खरी धन्यता आहे. ती गोष्ट जर कुठली असेल तर पहिली म्हणजे सत्सद विवेक बुद्धी, विचार करण्याची, मनन आणि चिंतन करण्याची क्षमता. स्वभाव म्हणा, भावभावना म्हणा, या इतर प्राण्यांनाही आहेत. कुत्री मांजरीसुद्धा रुसून बसतात, त्यांनाही राग येतो आणि त्यांनाही प्रेम येतं. पण प्राण्यांच्या ठिकाणी विवेकशक्ती नाही आहे. मनुष्य सोडल्यास बाकी सर्व प्राणी फक्त त्यांचं निसर्गदत्त आयुष्य जगतात. नैसर्गिक ज्या प्रेरणा त्यांना आहेत त्या पलीकडे जाऊन त्यांचे विचार किंवा भावना जात नाहीत. जसं की कुणी आपल्या देहाला त्रास दिला तर त्याच्या अंगावर जाणे, स्वतःच्या देहाचं संरक्षण करणे, प्रजोत्पादन किंवा तहान भूक लागल्यानंतर ती शमवणे, झोपणे, हे सोडलं तर आणखी कुठल्या विचारांमध्ये प्राण्यांची बुद्धी पोचत नाही. माणसाचं मात्र तसं नाही. माणूस निरनिराळ्या प्रकारे विचार करू शकतो, विवेक करू शकतो, चिंतन मनन करू शकतो, अभ्यास करू शकतो. आपण आपलं जर जीवन पाहिलं तर आपल्या सगळ्यांची धाव सुखाकडे असते, समाधानाकडे असते. कुणालाही दुःख नको असतं. मग जर आपण अंतर्मुख होऊन आपला स्वतःचा विचार केला किंवा आपल्या अंतरामध्ये जर शोधलं तर आपल्याला हे लक्षात येतं की आपली अखंड धाव आनंदाकडेच आहे. अशी शोध करण्याची क्षमता इतर योनींमध्ये असत नाही. मनुष्यापाशीच ही आहे आणि म्हणूनच मनुष्य जन्माचं मोठं महत्त्व आहे. आपल्यापाशी काय आहे आणि काय नाही याचा विचार मनुष्य करू शकतो आणि जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्नही करू शकतो. भूक लागल्यावर अन्नासाठी प्रयत्न करणे हे अगदीच बाह्यतः झाले. पण आपल्यापाशी समाधान नाही आहे, आपल्यापाशी आनंद नाही आहे. जर कधी असेल तर तो क्षणिक आहे. कायमस्वरूपी मला आनंदात राहता येऊ शकते,
अशा पद्धतीचं चिंतन मनन फक्त मनुष्यच करू शकतो. नाथ महाराज म्हणतायत की हे खूप सुकृताचं फळ आहे की असा जन्म प्राप्त झालेला आहे. पण हे फळ हरीशिवाय निर्फळ होतं असं ते म्हणतात. त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. मला विवेक बुद्धी मिळाली हे तर उघड आहे. आता जर मी विवेक केला की मला माझ्या जीवनामध्ये काय हवं, कशाने मी समाधानी होईन, आनंदी होईन, माझ्या अंतरात सतत प्रेमाचा झरा कशामुळे वाहेल, तर अर्थातच मला हे उत्तर मिळतं की मला माझ्या आत्मस्वरूपापर्यंत जावं लागेल. मला माझी स्वतःची ओळख करून घ्यावी लागेल. कधीकधी हे उत्तर स्वतःच्या विचारांनी विवेकाने पण मिळतं, चिंतनाने पण मिळतं. पण बहुतांश वेळेला हे उत्तर संतांच्या ग्रंथांच्या वाचनानं किंवा संत संगतीमुळं मिळतं. संतांच्या सहवासात आपल्याला हे समजतं की या नरजन्माचं सार्थक कशात आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरूसी पुसावे 2 प्रश्न, आपण कोण देव कोण. ही जी विचारणा आहे ती फक्त मनुष्यच करू शकतो. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की हे फळ जे आहे, फळ म्हणजे नरदेह. हा नरदेह बहुत पुण्याच्या फळाने जो प्राप्त झालेला आहे ते निर्फळ होतं जर हरी तिथे नसेल तर. हरी विणं असा शब्द ते वापरतात. हरिपाठात सुद्धा माऊली म्हणतात पहा, विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणजे साधना उपासना जर आपल्या आत्मस्वरूपाच्या स्मरणाशिवाय असेल तर ती व्यर्थ आहे. तसंच माऊली असंही म्हणतात, हरिविण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हा सर्व अर्थ आपण हरिपाठाच्या निरूपणांमध्ये विस्तृत पाहिलेला आहे. हाच मुद्दा नाथ महाराज इथे मांडतात की मनुष्य जन्माचं जे फळ प्राप्त झालेलं आहे ते हरिविण निर्फळ आहे. जर जन्माला येऊन साधना केली नाही, नाम घेतलं नाही, सत्संगती धरली नाही किंवा आपण कोण आहोत याचा शोध जर घेतला नाही तर सगळं निर्फळ आहे. हा जन्म व्यर्थच जाणार आहे. चला, आता हे ऐकलं की हरीशिवाय जन्म निर्फळ आहे. पण हे ऐकून काय होतं? आपल्या अंतःकरणामध्ये हरीसहित जगण्यासाठी त्याप्रती प्रेम, श्रद्धा, भक्ती येणार तरी कशी? आज आपण विषयांसाठी इंद्रियांच्या माध्यमानं जगतो. या सगळ्यात बदल होऊन जे हरीसहित जगायला नाथ महाराज आपल्याला सांगत आहेत ते घडणार कसं? याचं थोडंसं उत्तर पुढच्या ओळीत येतं बरं का. पुढच्या ओळीत ते म्हणतात, वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक. सोपारे याचा अर्थ सोहममध्ये पालन करणे. सो म्हणजे सोहम, पा म्हणजे पालन. आपण मूलतः आत्मस्वरूपच आहोत याचंच आपल्याला विस्मरण आहे आणि म्हणून सगळा पसारा झालेला आहे. नाथ महाराज म्हणतायत, त्या अनुसंधानामध्ये तू राहा की तू कोण आहेस. आपण कोण आहोत हे ओळखण्यासाठी जे अनुसंधान राखायचं तेच हरिहरी हे अनुसंधान आहे. ते म्हणतात, हे हरिहरी वेदांताचं बीज आहे. अर्थ उघड आहे. वेदांत तरी आला कुठून? वेदांमधून आला. आणि वेद कुठून आले? तर भगवंतामधून आले. आणि भगवंत हा अस्तित्व रूपानं सर्वत्र नटलेला आहे आणि तोच आत्मरूपाने आपल्यातही आहे. साहजिक आहे की तिकडे लक्ष देणं म्हणजेच त्याप्रती श्रद्धा, प्रेम, विश्वास, भक्ती इत्यादी वाढवणं. ते करणं आपल्या हातात आहे आणि हे जो करेल त्याला अर्थातच त्याचं प्रेम येऊन त्याचं जीवन हरिविण न राहता हरीसहित राहील आणि पर्यायानं फळ निर्फळ न होता सार्थकी लागेल. या देहाचं कल्याण होईल आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. नाथ महाराज म्हणतात, वेदांताचं बीज असलेलं हे हरी अक्षर आहे. अक्षर म्हणजे ओळख. अक्षर या शब्दाचा आणखी एक अर्थ होतो, अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे नाश. ज्याला नाश नाही असं जर काही असेल तर ते अक्षर. म्हणून ब्रह्माला सुद्धा अक्षर अशी संज्ञा आहे. नाथ महाराज म्हणतायत, हे अक्षर असलेलं ब्रह्मरूप, हे अक्षर असलेलं हरिस्वरूप, हे
अक्षर असलेलं आत्मस्वरूप तुझ्यापाशीच तुझं आहे. फक्त ते मी आहे या जाणीवेमध्ये तुला राहायचं आहे. पवित्र सोपारे हेची एक. हीच खरी पवित्रता आहे की आपण कोण आहोत हे जाणणं. बरं, आता ते जाणायचं हे तरी ठरलं आणि ते जाणण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जावं लागतं हेही ठरलं. पण मग त्यासाठी योग, याग, व्रत, नेम इत्यादी गोष्टी लागणार नाहीत का? तर अर्थातच लागतील, कारण या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी पारमार्थिक साधनेमध्ये समावेश होतोच. मग पुढे नाथ महाराज असं का म्हणतात की योग, याग, व्रत, नेम, दान, धर्म न लगे साधन जपता हरी. हरीचा जप करण्यासाठी, भगवंताचं स्मरण करण्यासाठी कुठल्याही साधनांची गरज लागत नाही असं नाथ महाराज का म्हणतायत? याकडे थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया. कारण जर वरवर अर्थ पाहिला तर कुठलाही नेम, व्रत, याग, यज्ञ किंवा दानधर्म किंवा कुठल्याही पद्धतीची साधना आणि उपासना एकदमच निकालात निघेल, याचा काहीच उपयोग नाही असा अर्थ निघेल. पण तसं इथं नाथ महाराज सांगत नाहीत. म्हणूनच याकडे थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया. योग म्हणा, याग म्हणा, दानधर्म, नेम, व्रत किंवा कुठलीही साधना म्हणा, एक गोष्ट खरी की ती देहामार्फत केली जाते. मार्फत असा शब्द आहे बरं का. देहाचं साधन वापरून ती केली जाते. आपण यज्ञ करायला, याग करायला हवनकुंडासमोर बसतो. ध्यान करायला, साधना किंवा नामस्मरण करायला आपल्या देहानेच मांडी घालून आसनावरती बसतो. किंवा कुठलाही नेम किंवा कुठलेही व्रत करतानाही आपल्या देहाचा आधार घेऊनच ते आपण करत असतो. पण मूल तत्त्वज्ञान काय आहे हो? मूल तत्त्वज्ञान हे आहे की तत्त्वम असि, ते ब्रह्मच तू आहेस, हे सद्गुरूंचं प्रमुख वाक्य आहे. त्यांचा हा मुख्य उपदेश आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, ऐसे साधूचे वचन सदृढ धरावे. तू आत्माच आहेस हे साधूंचं म्हणजेच आपल्या सद्गुरूंचं वाक्य आपण दृढतेनं धरून ठेवावं. आपलं असं होतं का हो? नाही. कारण सदा सर्वदा आपल्याला आपल्या देहाचीच जाणीव आहे. त्या जाणीवेचा परिणाम असा झाला आहे की मी म्हणजे देहच आहे हे आपल्या अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे. यालाच देहबुद्धी म्हणतात आणि ही देहबुद्धी आपली घट्ट आहे. बरं, आपण पाहिलं आत्ताच की कुठलीही साधना, योग, याग इत्यादी क्रिया या देहाच्या मार्फतच होतात. साहजिक आहे, आपण ते केलं की मुळात देहबुद्धी असल्यामुळे त्या साधनेमध्ये, त्या व्रतामध्ये, त्या यज्ञ, याग इत्यादी कर्मांमध्ये आपला अहमपणा चिकटतो, आपला अभिमान, कर्तेपणा तिथे चिकटतो. गेली 25 वर्ष मी न चुकता ध्यानाला बसतोय बरं का. गेल्या 30 वर्षात मी अमके अमके कोटी रामनाम घेतले आहे. अहो, किती यज्ञ केले तुम्हाला काय सांगू. महाराज करून घेतात. आज जवळजवळ 13 गिरनार पर्वताच्या यात्रा झाल्या बरं का. अशी वाक्य तुम्ही ऐकली असतील किंवा या स्वरूपाचा भाव पाहायला मिळाला असेल. या सगळ्याच्या बुडाची ही जाणीव जात नाही की मी देहाच्या मार्फत हे केलेलं आहे. पर्यायानं असं होतं की ज्या देहबुद्धीला बाजूला सरकून परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे, तीच देहबुद्धी घट्ट घट्ट होत जाते. नावे साधक वेगळी वेगळी देईल. कधी एखादा साधक असं म्हणेल की मी यात्रा केली किंवा मी साधन करतो, किंवा एखादा साधक म्हणेल की सद्गुरू साधन करून घेतात. पण आपल्या देहाच्या मार्फत हे होतंय आणि मी देह आहे ही तर जाणीव घट्ट आहेच. असं सगळं झाल्यामुळं त्या देहाभिमानाला खत पाणीच घातले जाते आणि साधक फक्त साधनेच्या अहंकाराला वागवत राहतो. साधन घडत असते, पण जोडीने अहंकार असल्यामुळे ते प्रतिफळत नाही. त्यातून जे साधायचं ते साधलं जात नाही. अभिमान मात्र वाढतो. मी अमुक अमुक सद्गुरूंचा शिष्य आहे आणि अमुक अमुक वर्ष त्यांच्याकडे जातोय आणि साधना करतोय. यातला
साधनेचा आणि सद्गुरू सहवासाचा बोध बाजूला राहून मी तेवढा प्रकर्षानं शिल्लक राहतो. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतायत की योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी. या कुठल्याही साधनाची मीपणाने गरज लागत नाही जर भगवंताचं स्मरण करायचं आहे. कारण त्याला बाहेरून कुठून आणायचंच नाही आहे ना, बाहेर कुठे शोधायचंच नाही आहे ना. आपल्या आतच तो आहे, किंबहुना आपणच ते आहोत. तर मग साधना म्हणा, योग याग व्रत म्हणा, दानधर्म म्हणा इत्यादींमध्ये असलेल्या उपाधीची गरजच काय? या उपाधीवरती नाथ महाराज बोट ठेवतायत. उपाधी देहाची, उपाधी मीपणाची, अभिमानाची. ती जर नसेल तर साधन तिथे सिद्धच आहे. म्हणजे पाणी आहे हे पाण्यात सिद्ध करावं लागत नाही, गोडी आहे आंब्यामध्ये हे आंब्यामध्ये सिद्ध करावं लागत नाही, ते तिथे आहेच. तसंच परमात्मस्वरूप हे आहेच आहे, त्यासाठी कुठल्याही उपाधीची गरज लागत नाही. आता आपण योग याग व्रत नेम दान धर्म याच्याकडे आणखीन सूक्ष्मपणे पाहूया. नाथ महाराज या शब्दांमधून परमार्थ साधनेचं सूत्र सांगत आहेत. योग याग व्रत नेम दान आणि धर्म. योग याचा अर्थ एकत्र येणे, कुठल्याही दोन गोष्टींचा मिलाप होणे. जीवाने शिवरूप होणे हे परमार्थात ध्येय आहे. त्याचा शब्द आहे योग. आता जीवानं शिवरूप व्हायचं असेल तर याग आवश्यक आहे. याग याचा अर्थ आहुती देणे. आहुती कशाची द्यायची आहे? आपल्या मीपणाची, अहंकाराची आहुती द्यायची आहे. या भावाची आहुती द्यायची आहे की मी म्हणजे देह आहे. यालाच देहबुद्धी असं म्हणतात. याची आहुती देणं म्हणजे याग. आता आहुती देण्यासाठी व्रत आवश्यक आहे. मग व्रत कशाचं करायचं? तर व्रत या भावाचं करायचं की मी म्हणजे तेच आहे. सोहम, मी आत्मस्वरूपच आहे, या भावाचं व्रत धरायचं. असं जर व्रत धरलं तर अलीकडे जो याग सांगितला आहे तो आपोआपच साध्य होईल. व्रत करण्यासाठी नेम आवश्यक आहे. नेम म्हणजे नियमन किंवा नियम. आपल्या चित्ताला, बुद्धीला, मनाला, देहाला नियम घालून ठेवावा लागतो. त्याचं कारण आपण इंद्रियजन्य जीवन जगत असल्यामुळं आत्मस्वरूपाकडे अंतर्मुख होऊन आत्मप्रचितीकडे जाण्यासाठी आपल्याला नियम असत नाही. शरीरधर्माच्या गोष्टी नियमाने होतील, प्रातर्विधी होईल, जेवण होईल, आपल्याला लागलेल्या सवयीच्या गोष्टी पण आपण नियमाने करू. साफसफाई असेल, कामावर जाऊन पैसे कमवणं असेल, आंघोळ करणं असेल किंवा देवपूजा असेल. पण अंतर्मुखतेचा नियम आपल्याला असत नाही, कारण आपल्या जीवाला बहिर्मुखतेची सवय आहे. म्हणून व्रत साधण्यासाठी म्हणजे मी देह नाही, माझं खरं स्वरूप हे आत्मस्वरूपच आहे, या भावामध्ये स्थिर होण्यासाठी नेमाची गरज आहे. नेमाची म्हणजे साधनेची गरज आहे, जी साधना नित्यनेमाने आपण करू. गुरुदेव रानडे कितीही व्यस्त असले तरी त्यांची ध्यानाची वेळ चुकवत नसत. भाऊसाहेब महाराज दिवसातून 12-12 तास ध्यानधारणा करत असत. गुरुदेव रानडेंना कुठलीही मोठी व्यक्ती भेटायला आली तरी ते तिला थांबायला सांगत, पण त्यांनी आपला नेम चुकवला नाही, आपली साधना चुकवली नाही. आणि हा नेम आपल्या देहाच्या माध्यमाने होत असल्यामुळे पुढे एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे दान. दान कशाचं करायचं? तर आपल्या षड्रिपूंचं करायचं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर याचं दान करायचं. दान म्हणजे ते भगवंताला अर्पण करायचे. काम, क्रोध, लोभ, मोह हे जर विषयात असतील तर साधकाला अधिकाधिक बहिर्मुख करतात, पण तेच जर भगवंताकडे वळवले तर ते त्याला साधनेमध्ये रत करतात. तर या षड्रिपूंचं, षड्विकारांचं दान करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे जर नेम साधायचा असेल तर. आणि असं जो करतो म्हणजे योग, जीव आणि शिवाने एकत्र येण्यासाठी जो याग म्हणजे आपल्या अहंकाराची,
आहुती देतो आणि त्यासाठी भगवंताच्या नामाचं किंवा सोहम भावाचं स्मरण ठेवण्याचं व्रत जो आचरतो आणि ते व्रत निष्ठेनं आचरण्यासाठी जो नेमाचा आधार घेतो, जो नित्य नेमामध्ये राहतो, नित्य जो भगवंत त्याच्या अनुसंधानात जो राहण्याचा नियमाने अभ्यास करतो, तो प्रसंगी आपली षड्रिपूही दान करतो, किंबहुना ते षड्रिपू दान केल्यानेच त्याला हे साधता येते आणि असे जर केले तर धर्म त्याला प्राप्त होतो. धर्म याचा अर्थ बाह्यतः घ्यायचा नाही बरं का. धर्म म्हणजे सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड राहणे याला समर्थ धर्म अशी संज्ञा देतात. मग अशासाठी न लगे साधन, अशा साधकाला, अशा महात्म्याला साधन हे वेगळेपणानं काही उरतच नाही. तो स्वतःच साधनरूप होतो आणि त्याच्याकडून हरी जपला जातो. न लगे साधन जपता हरी. हरी जपला जातो म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं भान तो जतन करून ठेवतो, आत्मरूपच होऊन राहतो. इथे उपाधीला बाजूला ठेवायचं आहे. उपाधी घेऊन त्याचं अवडंबर माजवायचं नाही. करायचं काय असेल तर फक्त त्याच्या स्मरणात राहायचं आहे की आपण कोण आहे, भगवंत कोण आहे. तेच नाथ महाराज पुढच्या वेळीत सांगतात, साधनाचे सार नाममुखी गाता, म्हणजेच स्मरण ठेवणं, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण. पर्यायानं ज्या सद्गुरू कृपेनं हे प्राप्त होतं त्या सद्गुरूंचंही स्मरण. दोन्हीही आपल्या परमार्थ साधनेसाठी उपकारकच आहे. पण स्मरण महत्त्वाचं आहे, ते मात्र सुटू देऊ नये. महाराजसुद्धा म्हणतात की कसाही प्रसंग येवो तुम्ही नामाला सोडू नका. याचाच अर्थ हे स्मरण तुम्ही अंतरू नका. कायम त्या अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करा की तुमचं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. भगवंताच्या नामानंही तेच अनुसंधान साधायचा प्रयत्न ठेवा. ज्यावेळी हरी हरी किंवा राम राम म्हणाल त्यावेळी ही आठवण स्वतःला करून द्या की तुम्ही देह नाही आहात. तुम्ही जर काही असाल तर आत्मस्वरूप आहात. समर्थ म्हणतात, अहम आत्मा हे कधीच विसरू नये. हेच अनुसंधान ठेवायला इथं नाथ महाराज सांगतात, जेव्हा ते म्हणतात हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. कार्यसिद्धी म्हणजे आपल्या प्रपंचातली कामं मार्गी लागणे नव्हे बरं का. कार्यसिद्धी म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. कारण आत्मज्ञान प्राप्तीचं कार्य हातात घेतले ना आपण. नरदेहात आल्यानं आपण ते साधण्यासाठी कार्यरत आहोत, ते साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्याची सिद्धी नामाच्या अनुसंधानात आहे, असं नाथ महाराज इथं सांगतायत. असं जो अनुसंधान ठेवतो तो त्या नित्य असलेल्या आत्मस्वरूपाशी तदाकार पावतो. म्हणूनच पुढे ते म्हणतात, नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी. एक परमात्म्याशी एकरूप झालेला तोच खऱ्या अर्थानं ज्ञानी होतो. ब्रह्मज्ञानी म्हणजेच ज्ञानी, म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाला ओळखणारा असा होतो. आणि अर्थातच तो नित्यमुक्त असणारच ना, कारण त्याला बंधन असं काही राहिलंच नाही. देह त्याचा आहे, पण त्याच्यामध्ये हा बोध पक्का आहे की तो म्हणजे देह नाही. तो म्हणजे जर काही असेल तर ते आत्मस्वरूप आहे, ब्रह्म आहे. ही गोष्ट ऐकायला सोपी आहे, पण साध्य करायला परम कठीण आहे. परम कठीण तेव्हाच आहे जेव्हा ती देहबुद्धीच्या प्रयत्नाने केली जाईल. पण जो सद्गुरूंना पूर्णपणे शरण जातो त्याच्यासाठी सद्गुरू कृपेने हे घडतं. तिथे साधकाचे प्रयत्न निश्चित असतात, पण हे घडतं मात्र गुरुकृपेमुळेच. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी हरी बोला. सद्गुरूंच्या साह्यानं ही वाट चाला, त्यांचा हात कदापि सोडू नका. इथे या 6व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.